कर यादीच कर फुल स्क्रीन अध्यक्ष बोलला किती मोठं माझ्या सुपारीस ते 11,000 ते 2 लाख रुपये भारी भेटला ना 11,000 ते 2 लाख घेतला नाही थांबा
नवरदेवाच्या आई वडिलांनी पाठीमाग बसायचे. नवरदेवाच्या आई वडिलांनी पाठीमाग बसायचे. हॅलो हॅलो चला कोण अंकोड तुझा भवानी माता की ज्याला हॅलो हॅलो थांबा थांबा खाली काही खाली जेवा हॅलो काही खाली ठेवा हात जोडा खाली बसा. किती मोठं लग्न केलं रिसेप्शन केलं तर पब्लिसिटी झालं ज्याच्यामुळे नवरनवरीचं पोटपाणी पिकतं ज्याच्यामुळे वंशाची वाढ होती ज्याच्यामुळे आपत्कालीन मृत्यू टळतो तो कुलदैव. बोला सर्वांचा ज्याच्यामुळे आपला ऑक्सिजन चालू आहे पृथ्वीवर तरुण सुरू झालंय. जीवन जगायला देवाचा आशीर्वाद पाहिजे. आपली गाडी नीट चालली समोरची येईल का नाही येणार. म्हणून पाटील कुटुंबाचं आजपासून वाक्य नवरनवर लक्ष द्या. बोला जोरात जय मल्हार जय भवानी. काय वाक्य तुमचं तुम्ही सगळ्यांनी बोलायचं काय वाक्य जय मल्हार जय भवानी म्हणल्यानंतर 2 सेकंदात आजोबा पंजोबा आणि कुलस्वामी आशीर्वाद देण्यासाठी येतो. एखादा माणूस जर आपला दवाखान्यात असेल एखादा माणूस त्यांचा गोंधळच असतो. गुजराती मारवाडची माताची चौक त्याचं हिंदू धर्मात प्रत्येकाला गोंधळ असतो. घोडगाव आहे की नाही घोडगावात प्रत्येकाला गोंधळ घालते. मोठा गेला पण गोंधळ घालते. त्याला अनेक मात्रेचा गोंधळ झाला नाही मोठा. परत केडी पाटील म्हणून घोडचा 90,000 रुपये घेतलं मी. सकाळ 10 वाजता गोंधळ सुरू झाला. वाघ्यापूर्वी बोलवली जिजुरीवरनं आणि 5 वाजता गोंधळ सुरू. त्याचा पण गोंधळ राहिला होता. त्याच्या मोठा पोराचा पण राहिला होता. असा वाघ्या मुली नाचवली बोलायचं काम नाही असा गोंधळ झाला पाहिजे. देवाशिवाय काय त्यांनी मला काय सांगितलं भाऊ ऐका बोला सर्वांचा मला ती भेटली म्हणली आमच्या घरात लग्न झाले ती. बरं आमच्या घरात काय देवदेव कधी झालंच नाही. गोंधळी साहेब हा ते म्हणले आमच्या घरात गोंधळ कधी झालंच नाही. पोराला पोरं झाली तर गोंधळ नाही. मग मी म्हणलं ठीक आहे मग त्यांचा गोंधळ चांगला केला. आता अनेकेत मात्रेचा पण गोंधळ बाहेर झाला. पण अनेकेत मात्रेचा गोंधळ पहिला मांडला खाली मला पाऊस उचला परत मांडला घरात मग गोंधळ झाला. देवाशिवाय काय नाही. गोंधळाचे प्रकार किती आहेत 105. बोला बोलायचं नाही. बोला गणपती बाप्पा. काय सांगितलं ज्याला वाटतं माझा नवरा मला म्हातारपणापासून साथ दिली पाहिजे त्या माऊलीने काय करायचं सकाळच्या परी उठायचं सूर्याकडे बघायचं आणि टिकलीच्या खऱ्या हात कुल लावायचं आणि कुलदैवत असतो या ह्याच्यामुळे वंश बदलून राहतो समाधान लाभतं आपत्कालीन मृत्यू टळतो. I am
सोन्याची जेजुरी ग देवा सोन्याची जेजुरी अनर न पिवळी ग भगवान जेजुरीच्या खंडऱ्या कडेच्या मल्हार देवा तुळजापूरची भवानी आदिमाया शक्ती बोला सदानंदाचा भगवान जेजुरीच्या खंडऱ्या कडेच्या मल्हार देवा तुळजापूरची भवानी जागेवाला राखणदारा श्रीमंत बाबा एका खाली एक म्हातारी केलेल्या विषयी 5 जण मुलगा 6वी कन्या होती आणि लवकर बाबाच्या मांडीव गणपती हागोदी ओटी आईकडे द्यायची ओटी घ्या ओटी घ्या सुरक्षित ठेवायची आणि दोघांनीच खायची. लक्ष द्यायचं माझ्याकडे ओटी सुरक्षित ठेवायची त्या दोघांनाच खाय द्यायची. आता छानपैकी दोघांनी स्पेशल नावं घ्यायची आणि 500 रुपये ठेवायचं. मागाची ठेवलं नाही जातो साखरेची वाट्या. चला नाव घ्या सगळ्यांनी पाया पडायचं देवाला पैसे टाकायचे. चला नाव नवरी नाव घ्या. ए साईटला लावा ना काला मशीन जाते दिसते जाते रे आईन टाइम होई झाला पण आलू आहे रुपया सदानंदाचा भगवान चंद्रया मात्र मला राजा देवाविषयी माझ्या मित्राला पिटवची राजा 35 वर्ष मित्र आम्ही. चला वाटे माहिती मला आई पाणी घ्या पाणी आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. कोण जर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.
तर चला गाईज भेटूया उद्याच्या न्यू ब्लॉगमध्ये. बाय बाय.